स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। समाज सुधारक याच्यावरतील हे प्रश्न पाठीमागील वर्षामध्ये विचारलेले प्रश्न आहे, म्हणजे PYQ। पहिला प्रश्न पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली। जर प्रश्न असा आला कधी केली होती, तरीही सांगायचं 1905 साली केली होती। पुढचा प्रश्न, विधवाकाचे काशोपन बंद करण्यासाठी कोणी नामिक घडून आणला? काशोपन बंद करण्यासाठी कोणी आणला होता? महात्मा फुले यांनी। पुढचा प्रश्न, दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाह विरोधी व स्त्री शिक्षण या क्षेत्राचे सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविक कोण होत्या? ह्या होत्या सावित्रीबाई फुले। आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये केली, मुंबई येथे। पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे कोण म्हणाले? असे स्वामी दयानंद सरस्वती हे म्हणाले। पुढचा प्रश्न, कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? पहिली रात्रशाळा महत्वाचा प्रश्न। याचं उत्तर राहणार आहे जाईबाई चौधरी यांनी केली। पुढचा प्रश्न, बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू हा गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे। पुढचा प्रश्न, डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? महत्वाचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर कोणता ग्रंथ हा प्रसिद्ध झाला? हा झाला होता बुद्ध आणि त्यांचा धम्म। पुढचा प्रश्न, 25 डिसेंबर 1927 रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले? तारीख लक्षात राहू द्या, कधी कधी तुम्हाला परीक्षेला तारीख पण विचारते। 25 डिसेंबर 1927 तर हे कोणी केले होते? बाबासाहेब आंबेडकर यांनी। दोन्ही लक्षात राहू द्या, बाबासाहेब आंबेडकर आणि 25 डिसेंबर 1927 महत्वाचा। पुढचा प्रश्न, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले? असे उद्गार लोकमान्य टिळक यांनी काढले। पुढचा प्रश्न, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचा शिल्पकार हा जगन्नाथ, त्यांना आपण नाना शंकर शेठ असा पण प्रश्न येतो, तर दोन्हीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। जगन्नाथ किंवा नाना शंकर शेठ, मुंबई शिल्पकार म्हटलं तर नाना शंकर शेठ। पुढचा प्रश्न, 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे, माहिती आहे मास्तर, पण तो दिवस महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तो दिवस स्त्री दिन म्हणून साजरा केला जातो। पुढचा प्रश्न, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? गुलामगिरी बेसिक आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे। महात्मा ज्योतिबा फुले हे गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक आहे। पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली? कोणी वाचा फोडली? ताराबाई शिंदे यांनी वाचा फोडली। म्हणजे त्यांना स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात त्यांना काय केलेलं आहे? स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडली होती। महत्वाचं बरं का, भरपूर परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आलेले, व्यवस्थित पाहायचं, अभ्यास करायचा। पुढचा प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था यांच्याशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज। तारीख विचारली तर कन्फ्यूज व्हायचं नाही, जर तारीख विचारली तर तारीख सांगायची। मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला। मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? मुरळी प्रतिबंधक चळवळ ही
विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केली. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते? गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस. पुढचा प्रश्न, संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? संयुक्त मजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. गोपाळ हरी देशमुख यांचे कोणते वृत्तपत्र आहे? प्रभारत. 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1884 मध्ये पुणे येथे बाळ गंगाधर टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी केली. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मदिनांक कोणता? प्रश्नाची लेवल पाहून घ्या. असे प्रश्न परीक्षेला येतात. हे प्रश्न PYQ म्हणजे तुम्हाला कसं प्रश्न आला पाहिजे. या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिनांक कोणता असं विचारलं तर सांगायचं 14 जुलै 1856. महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? कोणत्या आयोगासमोर केली? हंटर आयोग. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? आता या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर आले तर यांचा जन्म हा टेंभू येथे झाला आणि विचारलं जिल्हा तर सांगायचं सातारा. पुढचा प्रश्न, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून हे गोपाळ गणेश आगरकर यांनी केले. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढचा प्रश्न, केसरीचे पहिले संपादक कोण होते? केसरीचे पहिले संपादक हे गोपाळ गणेश आगरकर हे होते. पुढचा प्रश्न, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी शिक्षित केलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? महात्मा फुले यांनी शिक्षित केलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? बुद्धी प्रामाण्यवादी. पुढचा प्रश्न, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? शारदा सदन एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही पाठीमागच्या कोणत्याही परीक्षेचे PYQ पाशाल तर तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळेल. शारदा सदन, तर शारदा सदनची स्थापना, संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केली. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केली. विदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? शाहू महाराज. पुढचा प्रश्न, हिंगणे येथील स्त्री शिक्षणाचे संस्थेचे संपादक कोण? महर्षी कर्वे. महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत हा थॉमस पेन. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले मूकनायक. पुढचा प्रश्न, श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ही स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? बाबा पदमनजी. भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण? भारत कृषक समाजाचे संस्थापक हे पंजाबराव देशमुख.
पुढचा प्रश्न, विधोक्त धर्म प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिला. पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये कोणी स्थापन केले? धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये स्थापन केले पहिले महिला विद्यापीठ. भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? या ठिकाणी फक्त इसवी सन दिलं तर इसवी सन सांगायचं वर्ष 1856. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? ही केली होती न्यायमूर्ती रानडे यांनी. महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली? शिवजयंती उत्सवाची सुरुवात, महत्वाचा प्रश्न, बाळ गंगाधर टिळक यांनी केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्याला कोणती संस्था काढली? पुण्याला महिलाश्रम. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक कोण आहेत? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आहेत. पुढचा प्रश्न, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? गोपाळ गणेश आगरकर, इसवी सन 1880. अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला? अलंकार गोपाळ गणेश आगरकर. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण? जगन्नाथ शंकर शेठ. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव हे मूल शंकर तिवारी हे होते. टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? मंडाले. केसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? पंडिता रमाबाई. हे प्रश्न एकदम महत्वाचा, एवढा महत्वाचा आहे ना, एकदम महत्वाचा, लक्षातच ठेवायचा. पुढचा प्रश्न, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? विठ्ठल रामजी शिंदे. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर कमेंट्स करायचे. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.